कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मॉम, काय होतंय तुला? हा? हे घे पाणी पी, पाणी पी। मॉम सांग ना, काय होतंय तुला? काय नाही, थोडंसं गरगरल्यासारखं होतंय। एक तर आज घरातली एवढी कामं केली आणि कालच्या धुपाचा त्रास पण अजून काही कमी नाही झालाय। बघितलंस, तू जर इथे असती तर मॉमला हा त्रास झाला नसता। अरे इतका का पॅनिक होतोयस तू? मी ठीक आहे। कधी नव्हे ती घराच्या बाहेर वेगळ्या वातावरणात ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करते, तू तिच्यावर ओरडतोयस? आपल्या घरातले संस्कार, आपली परंपरा जपणं वेगळं, पण दुसऱ्या घरात आल्यावर तिथे सांभाळून घेणं वेगळं। तिला जरा वेळ लागेल, हो ना निशी? बरं, तिथलं सगळं झालं का? हो, आवरलं तिकडचं। आणि ते सॉरी, माझ्यामुळे उशीर झाला। कामवाल्या बाई आल्या नाहीत म्हणून स्वयंपाक झाला नसेल ना? मी लगेच काहीतरी करते, मी आले। अगं थांब थांब थांब, अगं सगळी कामं झाली आहे इथली। तू पण तिकडची कामं करून दमली असशील ना? चला आपण सगळे जेवायला बसू एकत्र। हा? मॉम, ते आम्ही करतो, तू फ्रेश होऊन घे। अरे पण डोंट, आम्ही करू। चल चल। निशी, सर सॉरी, माझ्यामुळे त्यांना एवढा त्रास झाला। मी ऍक्च्युली माझं चुकलं। माझ्या बोलण्याचं तू वाईट वाटून घेऊ नकोस। नाही सर, तुमची यात काहीच चूक नाहीये। ओके, पण मॉम जे म्हणाली आहे ते अगदी बरोबर आहे। तुला ऍडजस्ट व्हायला वेळ लागेल, पण माझी खात्री आहे तू लवकरच ऍडजस्ट होशील। आणि जोवर मॉमला बरं वाटत नाही तोवर मॉमची काळजी घेशील। आहे, आज जेवण जरा जास्त झाला। होय रे, हे घे, आपल्या निशीच्या हातात पण उमा बहिणीच्या हातासारखी चव हा, त्यात काय खोटा नाही। हे घे। काय ग बंधू, हा, इतकी वर्ष उमाच्या हाताखाली राहून तुझ्या बायले काय येणार नाही का बघ आधी? आहे असं काय बोलते? मंजू पण चांगलं जेवण बनवते। अगं आहे, उमा वहिनी तुझ्या तालमीत शिकला ना, म्हणान तिका सगळा येता। तसाच मंजूक पण जरा हाताशी घे ना, म्हणजे तिका पण येईल। बरा बरा, आता इला ना ती हातात धरून ना शिकूकच बसतोय। आहे, मी काय म्हणतोय, तू गावातल्या सगळ्या सुनांचा क्लास का घेत नाहीस? हा, म्हणजे द्यायचे पाककला शिकवणी कसा वाटता? होय काय? कळला माका, कळला तुका काय म्हणूच असा आता। तुझ्या बायलेक बोललंय तेव्हा मिरची जमली काय रे ना का? तसा नाही गो आहे। मगे काय हा? पण बघ, रोज रोज आता निशी आणून देऊचा नाही जेवण, माझ्या हातचा खावचा लागताला। हा, काय म्हणजे आपल्या घरी 2 बायका असत आणखी, पण एक पाहुणी आणि दुसरी बोलगेवडी, काय कामाचे नाहीत। म्हणून आता माझीच तारांबळ उडतली या, पण खाशात ना रे माझ्या हातचा? आहे, हे काय विचारणं झालं काय? तुझ्या हातच्या घासानं चव काय असते ते आमका कळली। काय बंधू? होय तर दादा, आईच्या हातची पिठी म्हणजे एक नंबर। त्याच्यानंतर भांडा खडून खाल्ल्याशिवाय जेवण पूर्णच होत नाही। पुरे पुरे लाडी गोडी लावणा पुरे झाला। हे बघ, त्यांच्या भरोश्यावर मी टाकणार नाही तुमका। मी जेवण करतलय, तुमका जेव घालतलय। जावा तुमच्या कामात काय ते जावा। बंधू, आपल्याला शेतमालाच बघायचं ना ते। हा, दादा, जाऊया? जा। आहे, आले। हा, येते। बाकीच्यांचा काय उपयोग असा? एकना दिवाण चुली पुढे लावा। आई, किती मोठं संकट आलं ना तरी त्या संकटावर मात करायला तू मला शिकवलंयस। तू नेहमी म्हणतेस की जिथे संकट संपतं ना तिथे आपल्या स्वप्नांची वाट सुरू होते।
आणि म्हणूनच नीरज सरांची आई माझ्याशी कसंही वागली ना तरी मी माझ्या कर्तव्यापासून मागे हटणार नाहीये. इथे आल्यापासून पावलोपावली तुझी आठवण येते, पण तुझीच शिकवण, तुझे शब्द आठवतात आणि लढण्याचं बळ मिळतं. नीरज सरांच्या आईने मला परत पाठवायची तयारी सुरू केली, पण मी इथे सगळ्यांचं मन जिंकायला आले आणि मी ते नक्की जिंकेन. आई नक्की यशस्वी होईल मी यात. मला बाहेर काढू बघणाऱ्या नीरज सरांच्या आई मला मायेने जवळ घेतील, मला खात्री आहे. फक्त मला तुझे आशीर्वाद हवेत. प्लीज लवकर परत ये. आईची आठवण येते तुला, तुम्हाला कसं कळलं? कारण की जितकं मी स्वतःला ओळखत नाही तितकं तुला ओळखतो. अगं आई परत येईल लवकरच, सगळं ठीक होईल. ओके निश्चित, मला तुला एक आनंदाची बातमी द्यायची होती. काय? सोड, राहू दे. असं कसं राहू दे सर? आनंदाची बातमी आहे, तुम्हाला सांगावं लागेल. अगं विसरलो मी. कसं विसरलात? काही बोलताय तू सांग. समोर आलीस की सगळं विसरायला होतं मला. मुद्दाम करताय तुम्ही, सांगा ना प्लीज काय. मी रोमॅन्टिक व्हायचा प्रयत्न करतोय आणि सोड हे नाही व्हाय. बातमी अशी आहे की मला कॉलेजमधून कॉल आला होता, एक डिस्ट्रिक्ट लेवलची बॅडमिंटन टुर्नामेंट होणार आहे आणि त्याची सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. म्हणजे राईट फ्रॉम टुर्नामेंटची अरेंजमेंट टू प्लेयर्सची ट्रेनिंग सगळं मला करायचं आहे. सर मला खात्री आहे तुम्ही ना हे सगळं छान कराल. आणि मला खात्री आहे की तू तुझा प्रॉमिस पूर्ण करशील. ह्या निमित्ताने लगेच नाही तर हळूहळू तू पण प्रॅक्टिस स्टार्ट कर. काय म्हणजे आपल्या घरी 2 बायका असत आणखी, पण एक पाहुणी आणि दुसरी बोलगेवडी, काय कामाची नाहीत. अपसेट आहेस? अपसेट नाही आहे श्रीनिवास, पण दायची म्हणते ते बरोबर आहे ना. पाहुणेच आहे मी इथल्या माणसांना किती आपलं मानलं ना तरी त्यांच्यासाठी मी पाहुणेच राहणार. यु नो, निशी खरंच खूप लकी आहे. ती ॲटलिस्ट तिचं प्रेम मिळवण्यासाठी एफर्ट्स तरी घेऊ शकते. मी तेही नाही करू शकत. हे जाऊ दे, मी स्वतःचं प्रेम दुसऱ्यांसमोर एक्सप्रेसही नाही करू शकत. होवी अगं, पण आपण आहोत ना एकमेकांसाठी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.